हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 26. अद्वैत भाऊक होऊन म्हणाला, बेबी आय एम सॉरी, तू ठीक आहेस ना? सियाला अजून पूर्ण शुद्ध आली नव्हती. तिला संपूर्ण शरीरात असह्य वेदना होत होत्या. तिने डोळे न उघडताच अतिशय धीम्या आवाजात विचारले, मिस्टर महाजन तुम्ही आलात? अद्वैतच्या हृदयात चर्र झाले. तो लगेच म्हणाला, हो बेबी मी आलोय. मला यायला उशीर झाला, पण आता मी तुला कधीच कुठे एकटी सोडणार नाही. पण सिया पुन्हा बेशुद्ध पडली. गाडी वेगाने चालव, अद्वैत जोरात ओरडला. राहुलने गाडीचा वेग वाढवला. अद्वैत ओल्या डोळ्यांनी सियाला आपल्या कुशीत घेऊन फक्त पाहत राहिला. ज्यांनी सियाला इतका त्रास दिला त्या सर्वांना संपवून टाकण्याची इच्छा त्याच्या मनात धगधगत होती. बेबी आता मी त्यातल्या एकालाही जिवंत सोडणार नाही, हे माझं वचन आहे, तो मनातल्या मनात पुटपुटला. त्याची लाल झालेली नजर सियाच्या चेहऱ्यावर खिळली होती. काही वेळातच गाडी सिटी हॉस्पिटल समोर थांबली. गाडी थांबताच निक्की आणि राहुल बाहेर आले. अद्वैत सियाला उचलून हॉस्पिटलमध्ये धावला. बॉडीगार्ड्स रस्ता मोकळा करत त्यांना संरक्षण देऊ लागले. राहुलने आधीच डॉक्टरांना कल्पना दिली होती, त्यामुळे एक लेडी डॉक्टर समोरच उभ्या होत्या तयार. अद्वैत सियाला घेऊन डॉक्टर सांगतील तिथे धावत गेला. वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन आले, पण अद्वैतने स्वतः तिला नेले पसंत केले. त्याने सियाला बेडवर झोपवले आणि तो तिच्या हाताला घट्ट धरून तिथेच उभा राहिला. त्याचा तो भयानक अवतार पाहून डॉक्टरांनीही ते काही बोलण्याची हिंमत केली नाही. पण जेव्हा डॉक्टरांनी सियाची अवस्था पाहिली तेव्हा त्याही थक्क झाल्या. त्यांनी धैर्य धरून अद्वैतला विचारले, मिस्टर महाजन प्लीज तुम्ही थोडा वेळ बाहेर चला, तोपर्यंत सिस्टर यांचे कपडे बदलतील. अद्वैतने रागाने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा डॉक्टर घाईघाईने म्हणाल्या, मिस्टर महाजन त्यांच्या कपड्यांवर रक्त लागले आणि मला वाटते त्यांना काही अंतर्गत जखमाही झाल्या आहेत. कपडे बदलले तर आम्हाला तपासणी करायला सोपं जाईल. अंतर्गत जखमा हा शब्द ऐकताच अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सियाला नीट निरखून पाहिले. तिचे पाय माती आणि रक्ताने माखले होते, कपडे फाटले होते आणि चेहरा पांढरा पडला होता. ठीक आहे, पण सांभाळून, तिला त्रास होता कामा नये, तो कसाबसा म्हणाला. तो बाहेर जाऊन भिंतीला टेकून उभा राहिला. त्याला घाम सुटला होता आणि त्याचे श्वासही जड झाले होते. इतक्यात निक्की तिथे आली आणि अद्वैतचा उतरलेला चेहरा पाहून डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मिस्टर महाजन तुमच्या चेहऱ्याचा रंग पूर्ण उडाला आहे. सियाला नक्की काय झाले हे विचारल्यावर अद्वैतने तिला काहीच उत्तर दिले नाही, कारण त्याचं डोकं सध्या काहीच विचार करण्याच्या स्थितीत नव्हतं. ज्या मुलीसाठी तो अख्ख्या जगाला आग लावण्याची ताकद ठेवायचा, ती आज त्याच्यामुळेच अशा अवस्थेत पोहोचली होती. प्रत्येक वेळी ती त्याच्यामुळे संकटात सापडायची आणि तो तिला वाचवूही शकत नव्हता. अद्वैतचे डोळे रागाने पूर्ण लाल झाले होते. त्याने मान खाली घालून आणि छातीवर हात बांधून तो शांत उभा होता. जेव्हा अद्वैतने काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा निक्की लांब उभ्या असलेल्या राहुलकडे पाहू लागली. अद्वैतच्या मनात भीती दाटून येत होती की तो सियाला कधी सुखाचं आयुष्य देऊ शकेल का. त्याचे शत्रू इतके होते की ते तिला इजा करण्याची एकही संधी सोडत नव्हते. आता त्याला स्वतःचाच राग येत होता की तो इतका बेजबाबदार कसा काय असू शकतो, कारण आधीही त्याच्या याच वागण्यामुळे सिया मोठ्या संकटातून वाचली होती. डॉक्टर बाहेर आल्यावर निक्कीने घाबरून विचारलं की तिची मैत्रीण कशी आहे. तेव्हा डॉक्टर तिला शांत करत म्हणाल्या की जास्त काळजी करू नका, परिस्थिती गंभीर नाहीये. निक्कीला डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, कारण अद्वैतचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. थोड्या वेळाने नर्सने डॉक्टरांना आत बोलवले आणि अद्वैतही
आत जाऊ लागला. डॉक्टर त्याला अडवणार होत्या, पण त्याचे लाल झालेले डोळे पाहून कुणाचीच हिंमत झाली नाही. आत गेल्यावर नर्स सियाच्या जखमांबद्दल सांगू लागली. तिच्या अंगावर अनेक जखमा आणि काटे टोचले होते. हे ऐकून अद्वैतने दात ओठ खाऊ लागला. त्याने मुठी आवळून मनातच ठरवलं की माझ्या बेबीला इतकं दुःख देणारा आता जिवंत राहणार नाही. त्यांना मी इतकी भयानक मौत देईन की त्यांना जाणीव होईल त्यांनी सियाला किती त्रास दिला आहे. डॉक्टर सियाच्या जखमा साफ करू लागले, औषध लावू लागल्या. तिच्या हातापाया रुतलेले काटे काढताना अद्वैतच्या काळजात चर्र होत होते. तिला होणाऱ्या प्रत्येक वेदनेची जाणीव अद्वैतला होत होती. सिया शुद्धीवर नव्हती. ट्रीटमेंट संपल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, मिस्टर महाजन, आम्ही सर्व जखमांवर औषध लावले आणि इंजेक्शनही दिले. आता तिला प्रायव्हेट वॉर्डमध्ये शिफ्ट करूया. तिला खूप कमजोरी आहे. अद्वैतने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फक्त सियाचा हात घट्ट धरून ठेवला होता. काही तासानंतर सियाला हळूहळू शुद्ध येऊ लागली. अद्वैत तिच्या शेजारीच बसून होता. तो एक सेकंदही तिला सोडून कुठे गेला नव्हता. निक्की आणि राहुल बाहेर बाकावर बसले होते. जेव्हा सियाच्या बोटांची हालचाल झाली तेव्हा अद्वैताचं अस्वस्थ मन सुखावलं. सूज आल्यामुळे सियाला डोळे उघडायला त्रास होत होता. तिने डोळे उघडताच ती वेदनेने विव्हळली. अद्वैत लगेच उठला आणि तिच्या कपाळावर हात ठेवून प्रेमाने म्हणाला, बेबी रिलॅक्स, हालचाल करू नकोस, त्रास होईल. सियाने डोळे उघडून अद्वैतला पाहिलं आणि हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून कळ निघाली. अद्वैतने तिला हळूच दटावत म्हटलं, मी सांगितलं ना, काही करू नकोस, तुला लागेल. त्याने झुकून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, तू वेडी आहेस. सियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं, कारण तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इतकी धडपड केली होती आणि हा तिला वेडी म्हणत होता. जेव्हा अद्वैतने तिची स्थिर नजर स्वतःवर जाणवली त्याला, तेव्हा त्याने लगेच विषय बदलला आणि विचारले, मला हे सांग, तुला जास्त त्रास तर होत नाहीये ना? सियाने मान हलकीशी हलवली. तिला बोलण्यात खूप त्रास होत होता. अद्वैतने तिचा सुजलेला चेहरा पाहिला, ज्यावर निळे वळ पडले होते. तो अतिशय आपलेपणाने आणि प्रेमाने म्हणाला, बेबी, डॉक्टर म्हणाले आहेत की काही दिवस तुला इथेच राहावं लागेल. दुखापत जरा जास्तच आहे आणि तुझ्या शरीरावरही जखमा आहेत, ज्यामुळे हालचाल केली की तुला वेदना होतील. अद्वैतने बेडच्या बाजूचे एक बटन दाबले आणि तिला आश्वस्त करत म्हणाला, मी आहे ना इथे, तुला काहीही होणार नाही. सियाने त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा, जो नेहमी तेजस्वी आणि हँडसम असायचा, आज त्यावर थकवा आणि वेदनांच्या रेषा होत्या. त्याचे कपडे विस्कटलेले होते आणि त्यावर रक्ताचे डाग होते, पण त्याचे स्वतःकडे अजिबातच लक्ष नव्हते. त्याला अशा अवस्थेत पाहून सियाला वाईट वाटले, पण त्याच्याबद्दल प्रचंड प्रेमही दाटून आले. तो स्वतःचा विचार न करता थेट तिला वाचवायला पोहोचला होता. तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अद्वैतने तिचा क्षीण आवाज ऐकला आणि विचारले, काय झालं, काही हवं आहे का? ती गप्प झाली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू घळघळून उशीवर पडले. अद्वैतने घाईघाईने तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाला, काय झाले, रडू नकोस, मी डॉक्टर आरके यांना बोलवलं आहे, त्या तुला तपासून घेतील. सियाला काहीच बोलता येत नव्हतं. इतक्यात वॉर्डचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर आत आल्या. त्यांच्या पाठोपाठ निक्की आणि राहुलही होते. डॉक्टर खूप घाईत आल्यामुळे त्यांचा श्वास थोडा फुलला होता. त्यांनी अद्वैतला विचारले, मिस्टर महाजन, काय झालं? ती ठीक तर आहे ना? अद्वैत बाजूला होत म्हणाला, हो, पण एकदा तिला चेक करा. तिला वेदना होत आहेत आणि बोलायलाही त्रासही होतोय. डॉक्टरांनी स्वतःला रिलॅक्स केले आणि सियाची तपासणी करू लागल्या. निक्की दुसऱ्या बाजूला येऊन उभी राहिली. सियाचा चेहरा एखाद्या फुग्यासारखा सुजलेला पाहून निक्कीचे डोळे पाणावले. ती रडतच म्हणाली, सिया, तू ठीक आहेस ना? सॉरी माझी जान, मी तुला एकटं
जाऊ दिलं. मला तुझ्यासोबत यायला हवं होतं. बघ तुला किती लागले. सियाने निक्कीला रडताना पाहून तिला गप्प राहण्यास सांगण्याचा प्रयत्न केला, पण वेदनेमुळे तिच्या तोंडातून आर्त किंकाळी बाहेर पडली. त्यावर डॉक्टर लगेच म्हणाल्या, प्लीज आत्ता बोलण्याचा प्रयत्न करू नका. जखम खोल आहे, सूज आतपर्यंत आहे आणि हाडांनाही मार लागला आहे. अद्वैत तिला विवळताना पाहून अस्वस्थ झाला. निक्कीने स्वतःचे अश्रू पुसले आणि म्हणाली, मी नाही रडत, बस तू लवकर बरी हो. थोड्या वेळाने डॉक्टर तपासणी पूर्ण करून म्हणाल्या, आता ही ठीक आहे, पण जखम भरायला वेळ लागेल, त्यामुळे वेळेवर औषधं लावणं गरजेचं आहे. अद्वैतने निक्कीला सांगितले, तू राहुल सोबत माझ्या घरी जा आणि सियासाठी काहीतरी हलकं आणि पौष्टिक जेवण बनवून घेऊन ये. स्वतःचे कपडे बदलून काहीतरी खाऊन घे, ओके. निक्कीनेही नकार दिला नाही आणि सियाच्या कपाळाचे चुंबन घेऊन ती बाहेर पडली. त्यांच्या जाण्यानंतर अद्वैत सियाजवळ बसला. तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, बेबी आय एम सो सॉरी. ही माझी चूक होती. मी तुझ्या बाबतीत हलगर्जीपणा करायला नको होता, पण आता मी तुला स्वतःपासून 1 मिनिटही दूर करणार नाही. मग त्यासाठी मला तुला स्वतःसोबत बांधून का ठेवावं लागेना. मी तुला नजरेआड होऊ देणार नाही. सिया त्याच्या डोळ्यात पाहत होती, जिथे फक्त आणि फक्त प्रेमच होतं आणि सच्चेपणा होता. तो पुढे म्हणाला, तुला माहीत आहे, जेव्हा मला समजलं की तू सापडत नाहीयेस, तेव्हा माझा जीवच गेला होता. मी तुला गमावणं सहन करू शकत नाही. तुझ्याशिवाय माझे श्वासही चालणार नाहीत. सियाला आता खात्री पटली होती की अद्वैतचे तिच्यावर किती अथांग प्रेम आहे. ज्या प्रेमाला ती सुरुवातीला फसवणूक समजत होती, आज त्याच डोळ्यात तिला स्वतःला गमावण्याची भीती आणि निस्वार्थ प्रेम दिसत होते. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. अद्वैतने तिचा हात चुंबत म्हटले, आय लव्ह यू माय बेबी. सियाला हसायचे होते, त्याला उत्तर द्यायचे होते, पण शब्द फुटतच नव्हते. अद्वैत तिला रडताना पाहून बेचैन झाला आणि डॉक्टरांना बोलवण्यासाठी बटन दाबू लागला, पण सियाने त्याचा हात धरला. तिने नकारार्थी मान हलवली. त्यावर अद्वैत म्हणाला, मग तू रडतेस का? मी आहे ना, तू बस लवकर बरी हो. मला तू अशी रडताना अजिबात आवडत नाहीस. मला माझी ती भांडकुदळ, माझ्यावर प्रेम करणारी सिया परत हवी आहे. सियाच्या डोळ्यात लाजेची लाली पसरली. तिने नजर खाली झुकवली. तिला असं लाजताना पाहून अद्वैतच्या ओठांवर एक स्मित हास्य आले आणि तो तिच्याकडे झुकू लागला. दुसरीकडे महाजन मेन्शनमध्ये मीरा आपल्या बेडवर बसून विचार करत होती की आता सिया कधीच परत येणार नाही. ती आली नाही की आपली शिक्षाही संपेल. ती इतकी खुश होती की तिने खोलीला लॉक करून म्युझिक लावून डान्स करायला सुरुवात केली होती. तिने घरात कोणाला सांगितलं नव्हतं की सिया गायब झाली आहे आणि तिच्या भावाने तिला वॉर्निंग दिली आहे. तिला वाटत होतं की आता तिचं आयुष्य पहिल्यासारखं होईल, जिथे ती स्वतःच्या मर्जीने वागेल आणि खूप पैसे उडवेल. पण बिचाऱ्या मीराला हे माहीत नव्हतं की तिचा भाऊ जमीन आसमान एक करून सियाला शोधून आणणारच होता. हॉस्पिटलमध्ये अद्वैत अजूनही सियाला सोडून एक पलही कुठे गेला नव्हता. तो तिच्याशी बोलताना म्हणाला, बेबी मी जेव्हा परत येत होतो तेव्हा वाटलं होतं तुला सरप्राईज देईन आणि खूप सारं प्रेम करेन, पण बघ सरप्राईज तर मलाच मिळालं. छे, ते सरप्राईज नव्हतं तर धक्का होता. असा धक्का ज्याने माझा जीवच चालला होता. सिया त्याचं हे बोलणं ऐकून त्याच्याकडे पाहू लागली. अद्वैतने तिचा हात आपल्या हृदयावर ठेवला आणि विचारलं, तुला माझ्या हृदयाचे ठोके जाणवतायत का? सियाने होकारार्थी मान हलवली. तेव्हा अद्वैत म्हणाला, तुला माहीत आहे, जेव्हा मला तुझ्या गायब होण्याबद्दल कळलं तेव्हा माझे ठोके थांबले होते. श्वास अडकला होता. सिया अगतिकपणे त्याच्याकडे
पाहतच राहिली. जर ती आता बोलू शकली असती तर तिने अद्वैतशी खूप गप्पा मारल्या असत्या. पण बिचारीचं तोंड सुजून गुब्बारा झालं होतं. अद्वैत तिच्याशी बोलून तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला माहीत होतं की जर तो बोलला नाही तर ती तिच्यासोबत घडलेल्या त्या भयानक अपघाताचा विचार करेल आणि जे तिच्या आरोग्यासाठी चांगलं नव्हतं. इकडे रोहन निक्कीला घेऊन घरी जात होता. दोघेही शांत बसले होते. रोहन मधूनच तिच्याकडे चोरून पाहत होता, पण निक्की मात्र खिडकीबाहेर पाहत सियाच्याच विचारात हरवली होती. रोहनला तिच्याशी बोलायचं होतं, पण कदाचित ही वेळ योग्य नव्हती, कारण त्याला माहीत होतं की निक्कीचा राग जरा जास्तच तेज आहे आणि ती बोलण्यातही खूपच तीक्ष्ण आहे. तिने त्याला काहीच बोललं नाही आणि गाडीत शांतता पसरली. थोडा वेळ शांततेतच ते दोघे अद्वैतच्या घरी पोहोचले सुद्धा. निक्की रोहनकडे न पाहता गाडीतून उतरून सरळ आत गेली. रोहन तिला मागून जाताना पाहत होता. मग त्यानेही एक दीर्घ श्वास घेतला, गाडीतून उतरला आणि आत गेला. निक्की सरळ अद्वैतच्या रूममध्ये गेली. कपाटातून कपडे काढून वॉशरूममध्ये गेली. खाली रोहनने स्वयंपाकघरातील लोकांना हलकं आणि हेल्दी जेवण बनवायला सांगितलं आणि तो स्वतःही फ्रेश व्हायला रूममध्ये गेला. अजून पूर्ण सकाळ झाली नव्हती, पण रात्रही संपली नव्हती. पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्येच गेली होती. हॉस्पिटलमध्ये अद्वैत सियाच्या बेडजवळ बसता बसता झोपूनच गेला होता. कदाचित थकव्यामुळे त्याची डुलकी लागली होती. सिया देखील औषधांच्या परिणामामुळे गाढ झोपेत होती. अद्वैत रात्री उशिरापर्यंत लोकांशी बोलत होता आणि नंतर त्याने स्वतः सियाला झोपवलं होतं. हॉस्पिटलमध्ये रोहनने बॉडीगार्ड तैनात केले होते, त्यामुळे कोणतेही टेन्शन नव्हते. सकाळी साधारण 7च्या सुमारास अद्वैतची झोप उघडली. त्याने वेळ पाहिला आणि अजूनही गाढ झोपलेल्या सियाकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान आलं. तो पुढे झुकला आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि तिच्या केसांवरून अलगद हात फिरवला. सिया गाढ झोपेत असली तरी अद्वैतचा मऊ स्पर्श तिला जाणवत होता आणि तिच्या ओठांवर हलकं स्मित उमटलं. जरी चेहऱ्यावर सूज असल्यामुळे ती नीट हसू शकत नव्हती, तरीही अद्वैत उठला आणि रूममध्ये असलेल्या वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. काही वेळातच वॉर्डचा दरवाजा हळूच उघडला आणि निक्की रोहनसोबत आत आली. रोहनने आणलेले सामान टेबलवर ठेवले आणि साईडला उभा राहिला. निक्की सियाजवळ आली आणि तिला पाहू लागली. रात्रीपासून आत्तापर्यंत सूज थोडी कमी झाली होती, पण वेदना अजूनही होत्या. निक्कीला तिला स्पर्श करायचा होता, पण तिला दुखेल या भीतीने ती फक्त तिला बघतच राहिली. तिच्या मनातलं दुखणं मात्र कुणालाच दिसत नव्हतं. ती मनात म्हणाली, सिया, तुझं नशीब देवाने असं का लिहिलंय? जेव्हा तुझं आयुष्य स्थिर होऊ लागलं तेव्हा की प्रॉब्लेम पुन्हा तुझ्या आयुष्यात येतो आणि तुला दुखवतो. मिस्टर महाजन तुला मिळाल्यावर वाटलं होतं की आता तुला सुख मिळेल, पण इथेही प्रॉब्लेमने तुला सोडलं नाही. तुला तुझं खरं सुख कधी मिळेल देव जाणे. ती सियाबद्दल सगळं जाणत होती आणि तिची एकमेव बेस्ट फ्रेंड होती, जी नेहमी तिचं भलं इच्छित होती आणि तिला प्रोटेक्टही करत होती. आयुष्यात खूप मित्रांची गरज नसते, पण काही असे मित्र असतात जे कोणत्याही परिस्थितीत सोबत उभे राहतात. जर मित्र प्रत्येक संकटात सोबत असेल तर संकट जास्त वेळ टिकत नाही, पण अशी मैत्री नशिबाने मिळते, सगळ्यांना मिळत नाही. आजच्या जगात कुणावर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण जर तुमच्या आयुष्यात असा एक व्यक्ती असेल जो प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत उभा असेल तर त्याला नेहमी जवळ ठेवा. असे लोक वारंवार मिळत नाहीत. रोहन दूर उभा राहून निक्कीला पाहत होता. निक्की शांत झाली होती. तिने त्याच्याशी काही बोलली नव्हती. त्याला समजत होतं की सियासाठी ती फक्त मैत्रीण नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. दोघेही आपापल्या विचारात हरवले होते. तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि दोघेही भानावर आले. अद्वैत बाहेर आला होता. रोहनने हळू आवाजात त्याला अभिवादन केलं. निक्की काही बोलली नाही.
अद्वैत रोहन जवळ जाऊन विचारलं, त्यांना कुठे ठेवलंय? रोहन म्हणाला, बॉस ते आपल्या सिक्रेट लोकेशनवर आहेत आणि त्यांना योग्य शिक्षा दिली जात आहे. अद्वैतने दात घट्ट दाबत थंड आवाजात म्हटलं, जिवंत ठेवा त्यांना, त्यांना शिक्षा मी स्वतः देणार. रोहनने मान हलवली. अद्वैत पुढे म्हणाला, आणि त्या दोघांचं? रोहन म्हणाला, तेही तिथेच आहेत पण त्यांना वेगळं ठेवलंय. अद्वैत म्हणाला, आणि तिचा नवरा? रोहन म्हणाला, अजून सापडला नाही, कदाचित लपला आहे पण लवकरच पकडला जाईल. त्यावर अद्वैत म्हणाला, त्यांना मेहमानासारखं ठेवू नका, धडा शिकवायलाच हवा. आधी सोडलं कारण माझ्या बेबीला वाईट वाटेल म्हणून. तेच तिचं ते एकमेव कुटुंब होतं. त्यांनी मला कमकुवत समजलं बहुतेक. रोहन म्हणाला, त्यांनाही टॉर्चर सुरू आहे आणि सौरभने मॅडमला उचलायला सांगितलेले लोकही आपल्या ताब्यात आहेत. अद्वैतच्या डोळ्यात धोकादायक चमक आली. तो काही बोलला नाही, फक्त हलकं स्मित केलं. त्याच्या डोक्यात खूप काही चालू होतं. तेवढ्यात निक्कीने सिया असं म्हटलं आणि अद्वैताचा चेहरा लगेच बदलला. तो पटकन वळला. सिया जागी झाली होती. तो तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर हात ठेवून प्रेमाने विचारलं, बेबी तू जागी झालीस, आता कसं वाटतंय? सियाने हलकीशी मान हलवली. ती उठायचा प्रयत्न करताच अद्वैत म्हणाला, थांब. त्याने रोहनला इशारा केला. रोहन लगेच बेड जवळ आला आणि एक बटन दाबलं. बेडवरचा भाग हळूहळू वर झाला आणि सिया आरामात टेकून बसली. अद्वैत तिच्या जवळ बसला आणि निक्कीकडे न पाहता म्हणाला, निक्की, सियासाठी सूप आणलंय ना? बाउलमध्ये काढून दे. निक्कीने पटकन मान हलवली आणि टेबलवर ठेवलेल्या बॅगमधून टिफिन काढून सूप काढायला लागली. आता सियाची तब्येत आधीपेक्षा थोडी सुधारली होती. सूजही कमी झाली होती. सियाने हळू आवाजात म्हटलं, मला पाणी हवं आहे. अद्वैतने तिच्याकडे पाहून हसत विचारलं, आता तुला बोलायला त्रास होत नाही ना? तिने हलकं मान हलवली. अद्वैतने ग्लासमध्ये गुणगुणं पाणी घेऊन तिला सावकाश पाजलं. तेवढ्यात निक्कीने आणलेलं सूप अद्वैतला दिलं. अद्वैत स्वतः तिच्या हाताला आधार देत तिला थोडं थोडं सूप पाजू लागला. सियानेही काही तक्रार न करता हलकं तोंड उघडत ते घेतलं. थोड्या वेळाने अद्वैतने तिच्या चेहऱ्यावर औषध लावलं. तेवढ्यात डॉक्टर आत आल्या. डॉक्टर म्हणाल्या, मिस्टर महाजन, मला मॅडमला चेक करायचं आहे, प्लीज थोडा वेळ बाहेर बसा. अद्वैतने काही न बोलता सियाच्या डोक्यावरून हलकेसा हात फिरवला आणि बाहेर गेला. त्याच्यासोबत निक्की आणि रोहनही बाहेर आले. डॉक्टरांनी सियाकडे स्मित करत पाहत म्हणाल्या, तुम्ही खूप लकी आहात. मिस्टर महाजन तुमच्यावर खूप प्रेम करतात. ते एक क्षणही तुम्हाला सोडून कुठेही गेले नाहीत. सियाने हलकंसं स्मित केलं. तिला माहीत होतं अद्वैत तिच्यावर खूप प्रेम करतो. डॉक्टरांनी तिची जखम तपासली आणि औषध लावत म्हणाल्या, जखम लवकर बरी होईल पण काही दिवस आराम गरजेचा आहे. सियाने मान हलवली. ती अडखळतच म्हणाली, डॉक्टर, माझं बोलणं कधी ठीक होईल? डॉक्टर म्हणाल्या, खूप लवकर. कालपेक्षा आज खूप सुधारणा आहे. उद्यापर्यंत अजून चांगलं बोलता येईल. सियाने पुन्हा मान हलवली. डॉक्टरांनी तपासणी पूर्ण करून बाहेर गेल्या. अद्वैत बाहेरच उभा होता. डॉक्टर बाहेर येताच त्याने विचारलं, डॉक्टर, माझी वाईफ कशी आहे? डॉक्टर म्हणाल्या, आता बरी आहे. उद्यापर्यंत व्यवस्थित बोलायला लागेल. अद्वैतने सुटकेचा निश्वास सोडला आणि आत गेला. तो सरळ सिया जवळ गेला आणि विचारलं, तू ठीक आहेस ना? सियाने मान हलवली. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही घरी जाऊन कपडे बदलून या ना. अद्वैत तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, तू लवकर बरी हो. मी ठीक आहे. मग तो तिच्या जवळ झुकत हळू आवाजात म्हणाला, मला तुझी खूप आठवण येते. तुझ्या जवळ राहायची मला सवय झाली आहे. सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तो हलकासा तिच्या ओठांना स्पर्श करून दूर झाला. तिचे डोळे मोठे झाले. त्यावर अद्वैत हलकासा हसला. सिया त्याच्याकडे रागाने पाहू लागली, पण तिचा लाल झालेला चेहरा पाहून तो पुन्हा तिच्या जवळ आला आणि तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेत म्हणाला, बेबी, तू अजून पूर्ण बरी हो.
मग मी तुला सोडणार नाही. त्यावर सिया हलकीशी लाजली. तिने मान खाली घातली. तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. अद्वैत बेड ठीक करत म्हणाला, आता मला थोडा वेळ तुझ्यासोबत झोपायचं आहे. माझी झोप तुझ्याशिवाय पूर्ण होत नाही. तो तिच्या बाजूला झोपला. तिच्या पोटावर हात ठेवला आणि डोकं तिच्या छातीवर टेकवलं. सियानेही त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि दोघेही काही वेळात झोपी गेले. वॉर्डच्या बाहेर रोहन निक्कीला म्हणाला, तू इथेच राहा, मला काम आहे. निक्कीने मान हलवली. रोहन म्हणाला, काही लागलं तर मला कॉल कर. त्यावर निक्की म्हणाली, पण माझ्याकडे तुमचा नंबर नाही. रोहनने तिचा फोन घेतला आणि स्वतःचा नंबर सेव्ह केला. फोन देताना म्हणाला, आत्ता आहे, आणि निघून गेला. निक्की त्याच्याकडे पाहतच राहिली. मग हवेत मूठ मारत पुटपुटली आणि खुर्चीवर बसून फोन पाहू लागली. रोहन हॉस्पिटलमधून बाहेर पडून गाडीत बसला आणि वेगाने निघाला. त्याने आधीच बॉडीगार्डना सूचना दिल्या होत्या. काही वेळात तो त्यांच्या त्या सिक्रेट ठिकाणी पोहोचला. तो आत गेला तर तिथे किंकाळ्यांचे आवाज येत होते. तो एका रूममध्ये गेला जिथे सियाला किडनॅप करणारे लोक होते. ते जखमी अवस्थेत पडले होते आणि रोहन रागाने बेल्ट काढून त्यांना मारू लागला. त्यांच्या किंकाळ्या त्या एरियामध्ये घुमू लागल्या. थोड्या वेळाने तो थांबला आणि म्हणाला, यांना इतका त्रास द्या की हे मृत्यूची भीक मागतील, पण मृत्यू मिळू नये. मग तो दुसऱ्या रूममध्ये गेला जिथे कामिनी आणि सोनी होत्या. त्यांची ही अवस्था काही वेगळीच नव्हती. त्यांची अवस्था ही खूपच खराब होती. रोहन जवळ येत म्हणाला, काय झालं, एवढ्यातच विसरलात? त्याचा आवाज ऐकून कामिनी घाबरली. ती म्हणाली, तू कोण? रोहन हसत म्हणाला, तुम्हाला वाटलं का की काही कारणाशिवाय तुम्हाला इथे आणले? माझ्या बॉसने तुम्हाला घरातून काढलं तरी परत जाऊन माझ्या मॅडमला इजा करण्याची हिंमत केली? त्याच्या डोळ्यात राग आणि सुडाची ज्वाला पेटली होती. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी, अद्वैतच्या डोक्यात कोणते कोणते प्लॅन चालू आहेत ते सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. आणि सॉरी, खरंच हा भाग मला कालच फ्रेंडशिप डे दिवशी टाकायचा होता, पण सध्या ऑफिसमध्ये खूपच लोड आहे, तर त्याच्यातून पण मी रोज डेली भाग टाकण्याचा प्रयत्न करते. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.